मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या कथेमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या घराच्या बाजूच्या मोलकरीणची स्टोरी सांगणार आहे. मी माझ्या शेजारी काम करणाऱ्या मोलकरीणला कसं फसवलं आणि प्रथम मी तुम्हाला तिच्याबद्दल सांगतो. तिचे नाव सपना आहे. ती एक गरीब कुटुंबातील मुलगी आहे. पूर्वी तिचा नवरा ॲटो चालवायचा, पण त्याच्या मद्यपानाच्या सवयीमुळे त्याने ऑटो चालवणे बंद केले होते. त्यामुळे घरखर्चाचा सगळा बाजार सपनावर येऊन पडला होता आणि ती दुसऱ्यांच्या घरी घरकामे करू लागली. सपना गावाकडली असून पण ती एकदम सुंदर दिसणारी स्त्री होती. सपना सकाळी 8 वाजता आमच्या शेजारच्या घरी कामाला यायची. मी सकाळी माझ्या घराच्या गच्चीवर फिरायचो. त्यावेळी मी तिला येताना जाताना बघायचो. आता मी तुम्हाला सांगतो की मी सपनाला कसं फसवलं. माझ्या मोठ्या भावाचे लग्न 2021मध्ये होते. कोरोनामुळे जास्त लोकांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. सगळ्यांना लग्नाच्या 2 दिवशी आधी ते येणार होते. माझ्या आईला घरातील उरलेली कामे करण्यासाठी एक मोलकरीणची गरज होती, म्हणून आईने सपनाला काम करायला सांगितलं होतं. सपनाने हो म्हटलं, पण जास्त पैसे घेण्याची अट ठेवली होती. तिची मजबुरी समजून आम्हीही तिला हो म्हटलं. मग एके दिवशी आईने सपनाला घरी फराळ आणि लाडू बनवायला बोलवलं. सपनाने दुपारी येते असं सांगितलं. त्या दिवशी शनिवार होता. माझा सुट्टीचा दिवस होता. मी पण घरीच बसलो होतो. दुपारी 2च्या सुमारात सपना घरी आली. ती नॉर्मल सलवार कमीजमध्ये आली होती. आधी नमकीन बनवलं आणि नंतर लाडूसाठी तिने बेसन तयार केलं. मग ती लाडू बांधायला हॉलमध्ये आली. माझी आई आणि सपना दोघीही लाडू बनवत होत्या. जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून सपना तिच्या दोन्ही हाताने लाडू बांधत होती. मी सोफ्यावर बसून तिच्याकडे बघत होतो. आई म्हणाली, थोडी मदत कर, सपनाला लवकर घरी जायचं आहे. मी पण हो म्हणालो आणि सोफ्यावरून बसून लाडू बांधायला सुरुवात केली. आता मी लाडू कसे बांधत आहे ते सपना खूप बारकाईने माझ्याकडे पाहत होती. त्या क्षणी माझी नजर तिच्यावर पडली. तिचा दुपट्टा खाली घसरला होता आणि खोल गळ्यातून तिच्या गोळ्याची झलक मला दिसत होती. कदाचित सपनालाही हे समजलं असेल, म्हणून तिने तिचा दुपट्टा वर घेतला आणि ती आपल्या कामाला लागली. त्या क्षणापासून माझ्या मनात सपनाबद्दल ते करायचा भान जागृत झालं. आता मी फक्त तिच्याबद्दल विचार करतो आणि माझा स्टॉक हलवू लागतो. आता मला तिची लवकरात लवकर घ्यायची अशी वाटत होतं. लग्नाच्या वेळी कशाचीही गरज पडेल म्हणून सपनाने माझ्या आईकडून माझा नंबर घेतला होता. लग्न झाले. आता सगळं नॉर्मल चालू होतं. एके दिवशी मी काही कामासाठी बाजारात गेलो होतो. तिथे मी सपनाला पाहिलं. मला बघून ती हसली आणि विचारलं, तू इकडे कसा काय आला आहेस? तर मी म्हणालो, मी खरेदी करायला आलो आहे. मी तिच्याशी बोलू लागलो आणि त्या क्षणी मला तिचे घर शोधायचे होते. ती घराकडे निघाली तेव्हा मीही तिच्या मागे गुपचूप जाऊ लागलो. मी पाहिलं की ती माझ्या घरापासून काही अंतरावर राहते. आता तिला बघण्याच्या बहाण्याने मी रात्री जेवण करून तिच्या घराच्या जवळ फिरायला जाऊ लागलो. एका रात्री मी आमच्या शेजारी दुकानदाराला तिच्या घरी का आला आहे हे पाहून मला आश्चर्य वाटलं की तो येऊन का निघून गेला. मला त्याच्या दिशेने येताना पाहून त्याने मला विचारले, काय ओमकार, जेवलास की नाही? मी हो असे उत्तर दिले आणि त्याला विचारले, तू कुठे गेला होतास? तो म्हणाला, सपनाने 4 महिन्यापासून पैसे दिले नव्हते, म्हणून आज ती पैसे आणायला आलो होतो. मी विचारलो, तिने पैसे दिले का? तो म्हणाला, नाही, पण तिने 2 दिवसाचा वेळ मागितला आहे. माझ्या मनात काय आलं माहीत नाही. मी त्याला हिशोब विचारला तर तो म्हणाला 7,000 होतात. कोणताही वेळ न वाया घालवता मी त्याच्याकडून त्याचा गुगल पेचा नंबर घेतला आणि पूर्ण पैसे त्याला ट्रान्स्फर केले. तो म्हणाला, तू तिचे पैसे का देत आहेस? मी त्याला सांगितले की ती आमच्याकडे कामासाठी आली होती. तिचे पैसे आमच्याकडे शिल्लक आहेत, म्हणून मी ती तुला दिले. असे बोलून मी तिथून निघून आलो. आता 3 दिवसांनी मला सपनाच्या नंबरवरून मिस कॉल आला होता. मी लगेच तिला फोन केला आणि म्हणालो, मी ऑफिसचे काम करत आहे. मी संध्याकाळी तुला कॉल करेल. संध्याकाळ झाली पण सपनाला फोन करायचं मला आठवलं नाही. कदाचित त्यामुळे तिने मला पुन्हा मिस कॉल केला. थोड्या वेळाने मी तिला फोन केला. तिने कॉल उचलला आणि मला सांगितलं, मला तुला एकटे भेटायचे आहे. मी तिला विचारले, कुठे?
त्यामुळे तिने मला जवळच्या रिकाम्या फ्लॅटच्या दिशेने येण्यास सांगितले. रात्री 9 वाजता ठरलेल्या ठिकाणी भेटायला आम्ही पोहोचलो. ती पण 9 वाजता आली होती. ती येताच तिने माझे आभार मानले. ती म्हणाली, तुझे हे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. अनोळखी असल्यासारखे वागून मी तिला विचारले, तू कोणत्या उपकाराबद्दल बोलत आहेस? ती म्हणाली, मला असे कळले आहे की तुम्ही संपूर्ण पैसे किराणा दुकानदाराला दिले आहेत. असे म्हणत ती रडू लागली. मी माझ्या हाताने तिच्या डोळ्यातली अश्रू पुसू लागलो. यावर ती थोडी हसली आणि तिने माझे आभार मानले. आता माझी हिंमत खूप वाढली होती. ती म्हणाली की मी तुला काही दिवसांनी पैसे तुझे वापस देईल. तिच्या खांद्यावर हात ठेवत मी तिला म्हणालो, इतकी काही घाई नाही, तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा परत करा. अशा प्रकारे तिच्या मनात माझ्यासाठी जागा मी निर्माण केली. आता तिथून परत आल्यावर मी तिच्याबद्दल विचार करत माझा रत्न चोळू लागलो. काही वेळाने मला झोप लागली. असेच काही दिवस गेले. आता येताना सपना माझ्याकडे बघून हसायला लागली. कदाचित तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेमाची भावना तिला जागृत झाली असावी. एक दिवस अचानक मला सपनाचा फोन आला. मी फोनवर बोललो तेव्हा तिने मला पुन्हा त्याच ठिकाणी भेटायला बोलवलं. यावेळी माझ्या वाढलेल्या हिमतीने मी तिच्या जवळ गेलो. मला वाटलं की ती माझे पैसे परत करायला आली असेल. पण जेव्हा तिने तिच्या मुलाच्या कॉलेजच्या फीससाठी माझ्याकडे भीक मागायला सुरुवात केली तेव्हा मला वाटू लागलं की ती माझा वापर करत आहे का. या सगळ्याचा विचार करून मी तिला हो म्हणालो. ठीक आहे, मी त्याची फी भरेन. तिने माझ्याकडे 20,000 रुपये मागितले होते, जे मी ATMमधून काढून तिला दिले. पैसे घेताच तिने मला 10 वाजता फोन करायला सांगितला. सपनाने मला दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजता फोन करायला सांगितल्यामुळे मी तिला फोन केला. तिने कॉल उचलला. कदाचित ती माझ्या कॉलची वाट पाहतच होती. ती म्हणाली, ऑफिसचे जास्त काम नसेल तर आज दुपारी 3 वाजता एका ठिकाणी जायचं आहे. तू मला तिथे सोडशील का? मी म्हणालो, तुझ्या मुलाला सांग. त्यावर ती म्हणाली, फी भरण्यासाठी त्याला कॉलेजला जायचे आहे. कदाचित तो उशिरा वापस येईल, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे. तर मी म्हणालो, बस किंवा ॲटोने जा. त्या ठिकाणी बस जात नाही आणि ॲटोला जास्त पैसे मागतात असे तिने मला सांगितले. तिने हट्ट केल्यावर मी तिला म्हणालो, मी हाफ डे घेतो आणि तुला घेऊन जातो. ती म्हणाली, ठीक आहे. मी तिला 3 वाजता फोन केला. मग मी माझी गाडी काढून तिला घेण्यासाठी तिच्या घराकडे निघालो होतो. पण तेवढ्या तिचा फोन आला आणि ती म्हणाली की मी बस स्टॉपवर उभी आहे, तू तिथेच ये. तिच्या सांगण्यावरून मी बस स्टॉपवर पोहोचलो. पलीकडे ती एकदम ताठ उभी होती. ती एखाद्या कार्यक्रमात जाणार आहे अशी ती दिसत होती. मी गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला आत यायला सांगितलं. ती आत आली. वा, काय अप्रतिम दिसत होती ती. तिचे वाढलेले गोळे मला तिथंच तिची घ्यायला भाग पाडत होते. पण स्वतःवर ताबा ठेवत मी तिला विचारले, तुला कुठेतरी जायचं आहे का? ती म्हणाली, होय, मला माझ्या लहान बहिणीच्या घरी जायचं आहे. आता ती मला पत्ता सांगू लागली. याशिवाय ती माझ्याशी पूर्ण रस्त्यात काही बोलली नाही. मी तिला म्हणालो, आज तू खूप छान दिसत आहेस. यावर तिने नुकतेच स्माईल दिली होती. मला थोडे वाईट वाटले की मी तिचे घेण्याचे स्वप्न पाहत आहे आणि ती मला लाईन पण देत नाही. त्यानंतर ती तिच्या लहान बहिणीच्या घरी आली. तिच्या धाकट्या बहिणीचं घर खूप छान दिसत होतं. तिने गाडीतून खाली उतरून मलाही आत यायला सांगितलं. मी पण तिच्या मागे गेलो. मी पाहिलं की सपना दरवाजा उघडत आहे. मला काही समजायच्या आधीच सपनाने मला आत ओढलं आणि दरवाजा बंद केला. मी तिला काही विचारायच्या आधीच आणि बोलण्याआधीच तिने माझा हात धरला आणि मला पप केले. हे सर्व माझ्यासाठी समजण्याच्या पलीकडले होते. ज्या व्यक्तीची मी घेण्याचे स्वप्न पाहत होतो तीच मला देण्याची इच्छा करत होती. आता मी पण तिला पूर्ण साथ देऊ लागलो. काही मिनिटे असेच पप घेतल्यानंतर मी तिला माझ्यापासून दूर केलं आणि माझ्या मनातील समाधानाने तिच्याकडे पाहू लागलो. सपनाही माझ्याकडे बघू लागली. आम्ही दोघांनी पुन्हा एकमेकांना मिठी मारली. यावेळी मी कपड्यावरून तिचे गोळे दाबू लागलो. मी असे केल्यावर ती ओरडू लागली. तिचा आवाज मला आणखीच उत्तेजित करत होता. आम्ही दोघे एकमेकांना असे चिटकून राहिलो की जणू काही वर्षापासून आम्ही यासाठी उपाशी आहोत. आता माझे रत्न कडक झाले होते. मी लगेच माझे रत्न बाहेर काढले आणि सपनाला खाली बसवले आणि माझे रत्न तिच्या चेहऱ्यावर मारले.
माझ्या इतक्या लवकर झाल्याने तिने मला विचारले, इतक्या लवकर रस कसा काय निघाला? माझे अपयश लपविण्यासाठी मी पण तिला म्हणालो, वाघ एक पाऊल मागे घेतो तो घाबरून नाही तर लांब झेप घेण्यासाठी. यावर तिचे उत्तर होते, अर्थात माझ्या वाघा, आज मी तुझ्यासाठी बकरी बनली आहे. सपना आता पूर्ण आनंदाने रत्नावर उड्या मारत होती. माझ्या हल्ल्याने तिला वेदना झाल्या आणि ती ओसासे टाकत राहिली. काही वेळातच आम्हा दोघांनाही मजा येऊ लागली. या काळात सपनाने 2दा ज्यूस केला होता. आता माझी पाळी होती. मी तिला म्हणालो, तू बेडवर ये. मी तिच्यावर आलो आणि माझ्या घोड्याचा वेग वाढवला. काही क्षणातच मी तिच्या देशात माझा पाऊस पाडला. आम्ही दोघेही खूप थकलो होतो. मी पणगाच्या दुसऱ्या बाजूला पडलो. सपनाने तिचे डोके माझ्यावर ठेवले आणि माझा हात हातात धरला आणि मला म्हणाली, ज्या दिवशी तुला माझे घर सापडले त्या दिवशी मला तुझ्या चेहऱ्यावर संशय आला होता. मी पण म्हणालो, होय, मला तू आवडलीस, पण मला माहिती नव्हतं की तू मला इतक्या लवकर भेटशील. यावर सपना म्हणाली, तू पण मला आवडू लागला होतास, पण मी एक महिला आहे, मी हे कसे बोलू शकते. नंतर आम्ही घराकडे निघालो. आता जेव्हाही मला वेळ मिळेल तेव्हा मी तिला बोलावतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच कथा वाचण्यासाठी किंवा तुमच्या कथा या चॅनेलवर पाहण्यासाठी आत्ताच मराठीकथा.com वेबसाईटला भेट द्या आणि बघत रहा R1 मराठी कथा. धन्यवाद.